जय शिवराय मित्रांनो, मी प्रवीण पुन्हा तुमचं स्वागत करतोय मार्गस्थ या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा आपला तिसरा भुईकोट किल्ला चालू आहे बहादूरगडाच्याच पुढे थोडंसं एक 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती हा गड आहे। बांगणीगड, बांगणी गाव आहे आणि त्याच्यामध्ये हा गड आहे, भुईकोट किल्ला आहे। गड नाही म्हणताना किल्ला आहे। किल्ल्याच्या आतमध्ये पूर्ण वस्ती वगैरे आहे, तर त्याचा हा तटाचा एक भाग आहे, बराच मोठा आहे, म्हणजे एखादं साधारण गाव त्याच्यात बसेल। तर एक गाव बसेल एवढा मोठा किल्ला आहे। तर तटबंदी वगैरे तुम्ही बघू शकताय, ही अशी सगळी आहे। पुढे जाऊन थोडंसं चौकशी करूया आतमध्ये काय आहे का किंवा अवशेष आहेत का, तर तटबंदीला तरी वळसा टाकूया, चला। तर हा भुईकोट किल्ला जवळपास आता नामशेष होत चाललेला आहे। म्हणजे आतमध्ये शोधून मला 1-2 अवशेष फक्त दिसले, जे तुम्हाला मी दाखवले। बाकी मगाशी सांगितल्याप्रमाणे इतर किल्ल्यासारखं या किल्ल्याला सुद्धा एक खंदक आहे, ज्याच्यामध्ये पाणी आणि सगळं ते त्यावेळची प्रोव्हिजन असायची, मगरे असायचे, त्यामुळे शत्रू डायरेक्ट अटॅक नव्हता करू शकत। आणि तटबंदी थोडीशी शिल्लक आहे कडेने। मधला जो भाग आहे किल्ल्याचा तो पूर्णपणे वस्तीचा भाग आहे, लोकांनी कन्स्ट्रक्शन्स वगैरे केले, म्हणजे लोक राहत आहेत तिकडे बेसिकली। बाकी तटबंदी वगैरे आहे, पण दाखवण्यासारखं काय नाही, कारण पूर्ण रान माजलं आहे, तुम्ही बघू शकता हे माझ्या मागे वगैरे असं, हे पूर्ण अशी तटबंदी आहे, पूर्ण रान माजलं आहे। आणि इकडे असं हे एक चरचा पार्ट आहे, पूर्ण चर आहे। तर ठीक आहे, म्हणजे मला फक्त एक छंद म्हणून किल्ले कव्हर करायचे आहेत, बघायचे, माझ्या आजूबाजूचे किल्ले राहिले होते म्हणून मी येतोय। तर एवढं दाखवण्यासारखं काय नाही आहे, तरीसुद्धा या भागातले कोण लोक बघत असतील आणि त्यांना वाटत असेल की आहे अजून काय दाखवण्यासारखं, तर कमेंटमध्ये सांगा, परत पाहता मी नक्की एकदा व्हिजिट करेन आणि बघेन। तर हा माझा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो सांगायला विसरू नका। छोटेखानी आहेत, पण आहे जे आहे ते आहे, आता किल्ला आहे म्हणून व्हिजिट करतोय। तर आता पुढचा जो गड आहे तो बऱ्यापैकी म्हणजे डोंगर वगैरे आहेत, आपण तिकडे जाणार आहे, तिकडून वरून व्ह्यू पण चांगला येईल। अवशेष किती आहे ते माहीत नाही, पण ॲटलिस्ट व्ह्यूवरून पूर्ण माझ्या भागाचा तुम्हाला बघायला मिळेल। तर ठीक आहे, चला पुढच्या गडाकडे कूच करूया, तोपर्यंत काळजी घ्या, धन्यवाद।